तो गाडीच्या दाराजवळ पोचताच मागून त्याला एक पाशवी गुरगुर ऐकू आली. रुपेशच्या अंगावर काटा फुलला. तो मागे वळला आणि काय आश्चर्य, बागेत सजावटीसाठी ठेवलेल्या मूर्तींपैकी एक मान वळवून त्याच्याकडे पाहू लागली. काल रात्री त्या मूर्तींसोबत केलेला खोडसाळपणा रुपेशला आठवला. हा त्याचाच तर सूड नाही. त्याचे हातपाय चळाचळा कापू लागले. विचित्र हातवारे करत त्या मूर्त्या त्याच्या दिशेने येऊ लागल्या. तो हिम्मत एकवटून पळू लागला, पण बागेला सर्व बाजूंनी उंच उंच भिंतीचं कुंपण आणि मोठमोठी झाडे असल्याने त्याला फार दूर जाता आलं नाही. अखेर एका ठिकाणी तो थकून उभा राहिला. पडल्यामुळे त्यालाही मुकामार बसला होताच. त्या वेदना आता ठणकू लागल्या. एकही पाऊल त्याला पुढे टाकवेना. त्याने हार मानली. तो तिथेच उभा राहिला. मागे वळून पाहिलं, पण त्याच्या मागावर कुणीच नव्हतं. पहाटेचे 4 वाजले होते. थंडीत सूर्योदय उशिरा होतो, म्हणून अजूनही अंधारच होता. तरी ती भुतावळ एकाएकी गेली कुठे? रुपेशला आश्चर्य मिश्रित हायसं वाटलं. सुटकेच्या आनंदात तो ताठ उभा राहिला. तेव्हाच मागच्या झाडीतून 2 वळवळणारे हात बाहेर पडले. त्यांनी रुपेशच्या पायांना घट्ट विळखा घातला आणि झाडीत दूर दूर खेचत नेलं. रुपेश किंचाळत राहिला. हळूहळू त्या किंकाळ्या विरत गेल्या आणि खंडाळ्याच्या घाटात एकाकी बसलेला हिलव्ह्यू मॅन्शन हा बंगला एकदम शांत झाला. 2 दिवसांसाठी गेलेली पोरं 3 दिवसांनंतरही परतली नाहीत. त्यांचे फोनही लागत नाहीत. यामुळे चिंतातूर झालेले पालक मामांसह खंडाळ्याला आले. बंगल्यात कोणीच नव्हतं, पण मागच्या कोरड्याठाक स्विमिंग पूलमध्ये त्यांना मानस, नकुल आणि स्वप्नीलचे मृतदेह सापडले. 3 दिवसांपासून ते तिघं तिथेच अडकले होते. तहानभूक, जखमा, वेदना, दुपारचे असह्य ऊन आणि रात्रीची कडाक्याची थंडी यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. रुपेशचा मृतदेह बंगल्यामागच्या रानात छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला. पोरं अंगणात मजा करत असताना बिबट्याने झडप घेतली असावी. त्या धावपळीत तिघं स्विमिंग पूलमध्ये पडले. त्यांना वर्मी मार बसला आणि बाहेर पडायचं साधनही नसल्याने तिथेच अडकले, मग मेले. रुपेशला बिबट्या ओढून रानात घेऊन गेला असावा. तिथेच त्याने त्याला फाडले असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पण खरं काय हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. आमच्या बंगल्यामागे मावळतीच्या सूर्यकिरणांना आणि समुद्राच्या घनगंभीर गाजेला साक्ष ठेवून 9 घोस्टची जबरदस्त चर्चा सुरू होती. निजामाने तयारीसाठी दिलेल्या अवधीतला फक्त 1 महिना उरला होता आणि आम्ही मात्र बोगनविला, मलकापूर करत हिंडत होतो. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अरे नक्की चाललंय काय तुमचं? उद्या ती निजामाची माणसं आपल्याला घेऊन जायला आली तर काय करायचं? खजिना शोधण्याचं प्लॅनिंग सोडून सायको किलर कसले पकडताय? किरणने विचारलं. सायको किलर पकडणं म्हणजे खायचं काम वाटलं का तुला? यावेळी ब्रेक फेल झालेल्या गाडीतून मरता मरता वाचलोय आम्ही. हो, 1 माणूस फक्त खाण्यासाठीच आला होता सोबत. तू त्याला ओरडू शकतोस. मंगेशचा रोख सचिनवर होता. फुकटचं माझ्या नादाला लागू नका हा कोणी. तुम्हाला माहीत नाही मी किती खतरनाक माणूस आहे ते. सचिनने आगाऊ धमकी दिली. माहीत नसायला काय झालं? तोंडावरूनच दिसतंय ते. तुझ्याकडे पाहूनच ग्रुपचं नाव 9 घोस्ट ठेवलंय, नाहीतर 9 जेम्स ठेवलं नसतं का? विशालने सचिनचा सौजन्यशील अपमान केला. तू शांत रहा गरिबांचा कालिदास. डोक्यावर एक खवटा मारेन ना, पुन्हा पातळका बोलत फिरशील. सचिनने उलट उत्तर दिलं. मुद्द्याचं बोला रे, नका भरकटत जाऊ. मला मग उशीर होतो घरी जायला. लिंबाजी कुरकुरला. येत्या 1-2 दिवसातच आपण निजामाशी भेट ठरवूया. एवढा मोठा ऐतिहासिक खजिना आपण कुदळ आणि फावडी घेऊन तर शोधणार नाही. आपल्याला बरीच साधने लागतील आणि ती वापरण्याचं ट्रेनिंगही घ्यावं लागेल. म्हणून मी, राजेश आणि मंगेशने बसून एक यादी बनवली आहे.
त्यात हँडहेल्ड मेटल डिटेक्टरपासून महागड्या लिडार तंत्रज्ञानापर्यंत सगळ्या वस्तू आहेत. त्या वस्तूंची निजामाकडे मागणी करायची. सोबत त्या वस्तू वापरण्याचं ट्रेनिंगही घ्यायचं. म्हणजे शोध मोहिमेत दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागणार नाही. शिवाय पुढे बरंच काही सांगायचं होतं, पण तेवढ्यात माझाच फोन वाजला. नवीन नंबर होता. मी हॅलो म्हटलं. नमस्कार सर, मी तपस्या. माफ करा तुम्हाला थेट फोनच केला, पण केसच तशी आहे. लोणावल्याला आमचं एक रिसॉर्ट आहे. तिथून जवळच एक जुनाट फार्म हाऊस आहे. 2 दिवसांपूर्वी तिथे मुंबईहून आलेल्या 4 कॉलेज विद्यार्थ्यांचा भयंकर मृत्यू झाला. पोलिसांना तो बिबळ्याचा हल्ला वाटतो, पण स्थानिक लोकांमध्ये वेगळीच चर्चा आहे. हे फार्म हाऊस झपाटलेलं असल्याचं ते म्हणतात. कुणी त्या भागात फिरकत देखील नाही. लोकांमध्ये दहशत पसरली आहे. पर्यटकही हा भाग टाळू लागल्यात. त्याचा परिणाम आसपासच्या रिसॉर्टवर आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या गरीब स्थानिकांवर होतोय. तुम्ही प्लीज इथे याल का? मी आमच्या रिसॉर्टमध्ये तुमची सर्व व्यवस्था मोफत करू शकते. समोरच्या स्त्रीने घाईघाईने बोलणं संपवलं. आवाजावरून ती 25-26 वर्षांची असावी असं वाटलं. ठीक आहे, मी आज रात्रीपर्यंत कळवतो. काळजी करू नका, मी म्हटलं. मग समोर बसलेल्या सर्वांना केस ऐकवली. फुकट म्हणाली काय ती राहायचं, खायचं, प्यायचं. मग मी येतोय असं सांग, सचिन पटकन म्हणाला. मग जा तू एकटाच. कर काय तो तपास बिपास. आम्ही लागतो इथे तयारीला, योगेश म्हणाला. केस अर्जंट आहे पण सोपी वाटते. मला वाटतं जास्तीत जास्त 10-12 दिवस लागतील. चला जाऊन येऊया, किरण म्हणाला. सगळे नको, 4-5 असं करूया. 4 जण लोणावल्याला जातील. बाकीचे 5 जण खजिना शोधण्याचं प्लॅनिंग करतील. निजामाकडून साहित्य मिळवतील आणि ट्रेनिंगही घेतील, मी म्हटलं. मला तांत्रिक गोष्टीत जास्त रस नाही. मला वाटतं मी लोणावल्याला जावं, सचिनने मत प्रकट केलं. पण 2 दिवसांआधीच 4 मृत्यू झालेत तिथे, हे लक्षात ठेव, मंगेशने आठवण करून दिली. एकदा मी डास मारण्याचा रॅकेट दुरुस्त केलं होतं घरी. मला वाटतं मी यावेळी ट्रेनिंगलाच जावं. खजिना शोधण्यात मदत होईल त्याने. सचिनने पटकन पलटी मारली. पण तांत्रिक गोष्टीत तो खरंच ढ असल्याने त्याला सोबत घेऊनच मी, विशाल आणि किरण लोणावल्याला जाणार असं ठरलं. बाकीचे राजेशच्या नेतृत्वाखाली भूगर्भात दडलेल्या वस्तू शोधण्याचं आधुनिक तंत्रज्ञान शिकून घेणार होते. गाडीत बसल्या बसल्या टॅबवर आम्ही त्या हिलव्ह्यू मॅन्शनचा पूर्ण इतिहास धुंडाळला. वृद्ध पारशी जोडप्याने राहायला येण्याच्या खूप आधीपासूनच ही वास्तू अस्तित्वात होती. अगदी ब्रिटिश काळापासून. डोंगर उतारावर गावं असणाऱ्या स्थानिक मराठी शेतकऱ्यांची ही स्मशानभूमी. पण गोऱ्या अधिकाऱ्यांना जागा मोक्याची वाटली. मुंबईचं तापमान वाढलं की लालेलाल होण्याआधी पटकन या पश्चिम घाटातील हिल स्टेशनवर येऊन गारेगार व्हायचं. म्हणून त्यांनी इथे ही विंटेज वास्तू बांधली. आधी तिचं नाव एलिझाबेथ हिल हाऊस असं होतं. मग बऱ्याच वर्षांनी बरेच मालक बदलल्यानंतर ही वास्तू पारशी दाम्पत्याकडे आली. त्यांनी ते ब्रिटिश धार्जिणं नाव बदलून हिलव्ह्यू मॅन्शन असं नाव ठेवलं. त्या पारशाच्या 2 मुलांचा जन्मही इथेच झाला. पण एक दिवस अचानक त्याचा मुलगा विक्षिप्तपणे वागू लागला. काही बाही बडबडू लागला. खूप उपचार झाले. पारशी बावाचा सगळा पैसा आणि उमेदीची वर्षे त्यातच खर्ची पडली. तरीही त्या मुलाला गुण आला नाही. वाढत्या वयाबरोबर त्याचा विक्षिप्तपणाही वाढला. त्याला बंगल्यात सांभाळणं कठीण होऊ लागलं. मग त्याला शिमल्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, कायमचं. त्याचा खर्च भागवण्यासाठी पारशी बावांनी एक मोठी रक्कम बँकेत FD म्हणून ठेवली. तिच्या व्याजावरच त्या इस्पितळाचा दर महिन्याचा खर्च भागत असे. इस्पितळात हलवलं गेलं तेव्हा तो मुलगा 15 वर्षांचा होता. त्यानंतर 10 वर्षांनी त्या पारशी दाम्पत्याच्या मुलीचंही लग्न झालं. तशी ती फार वेळ इथे नसायचीच. तिला शिक्षणासाठी मुंबईला ठेवण्यात आलं होतं. ती हॉस्टेलवरच राहायची. सुट्टीतून कधीतरी इथे यायची.
मेडिकल कॉलेजातील आपल्या एका मित्रासोबतच तिने प्रेमविवाह केला आणि अमेरिकेला निघून गेली. 3-4 वर्षातून एकदा यायची. अखेरची आली तेव्हा तिने हा बंगला मानसच्या मामाला अर्ध्यापेक्षाही कमी किमतीत विकला आणि कायमची परत गेली. त्यानंतर 25 वर्षांनी हे हत्याकांड घडलं. त्या ब्रिटिशांनी स्मशानभूमीवर हे फार्म हाऊस बांधलं ना, तिथेच गडबड झाली. दुखावलेल्या प्रेतात्मा आता त्या बंगल्यात राहणाऱ्यांच्या नरडीचा घोट घेत आहेत. का नाही घेणार? माणसाने त्यांच्याही जागेवर अतिक्रमण केलं तर त्यांनी जायचं कुठे? सचिनने निष्कर्ष काढला. तुझ्या घरात बोलव ना त्यांना, सुखशांतीनगर कल्याणमध्ये. नाहीतरी एकदा स्लेंडरमॅन येऊन गेलाच आहे. या भूतांबरोबरही छान जमेल तुझं. विशालने टोमणा मारला. हा उष्ण तैलतलीत बोलला मध्ये. मला जास्त भडकवू नकोस हा, नाहीतर गुलबकावला बनून तुझं लिव्हर बाहेर काढीन आणि त्या जागी वेफरचं पाकिट ठेवीन. सचिनने धमकी दिली. लिव्हर कुठे असतं हे तरी माहीत आहे का तुला बटाट्या? मराठीत काय म्हणतात त्याला सांग? विशालने विचारलं. त्यात काय एवढं? माहिती आहे मला. लिव्हर म्हणजे विकृत. सचिन बढाई मारत म्हणाला. विकृत तर तू आहेस रताळ्या, यकृत असतं ते. किरण गाडी चालवता चालवता म्हणाला. गाडीत एकच हास्य विस्फोट झाला. कुठल्याच मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आम्ही जीवावर उदार होऊन ही कामं का करतो हा प्रश्न सगळ्यांना नेहमी सतावतो. चाकोरी मोडून धाडसी आयुष्य जगण्याची आवड हे पहिलं कारण. पण आता सारख्या हलक्या फुलक्या क्षणांची रंगत, मित्रांची साथ सोबत हेही तितकंच महत्त्वाचं. 2-1 तासातच आम्ही तपस्याने पाठवलेल्या लोकेशनचा पाठलाग करत त्यांच्या रिसॉर्टवर पोचलो. हिरवागार, नेटनेटका आणि शांत परिसर. रिसेप्शनवर या रिसॉर्टची 25 वर्षीय मालकीण स्वागताला हजर होती. सुंदर, हुशार आणि हसतमुख. पर्यटन क्षेत्रात अशीच माणसं हवीत. तिने आम्हाला आमच्या रूम्स दाखवल्या. रिसॉर्टच्या 4 सर्वोत्तम खोल्या तिने आमच्यासाठी राखून ठेवल्या होत्या. बघूनच मन खुश झालं. तसं आम्ही एका खोलीत मास्टर बेडवर 4 जण एकमेकांच्या अंगावर तांगड्या टाकूनही झोपू शकतो. आम्ही जास्त डिमांडिंग नाही, पण जेम्स बॉन्ड सारखी ट्रीटमेंट मिळते तर का सोडा, असा विचार विशालने बोलून दाखवला. शेवटी आम्ही आपापल्या रूममध्ये सेटल झालो. सर्वांनी मस्तपैकी शॉवर घेतला, कपडे बदलले आणि ब्रेकफास्टसाठी डायनिंग हॉलमध्ये आले. तिथे बुफे लागला होता. तपस्या आमच्या मदतीसाठी आवर्जून हजर होती. आमचा ब्रेकफास्ट झाल्यावर तीही आमच्यासोबत येऊन बसली. 2 दिवसांपूर्वी हिलव्ह्यू मॅन्शनवर काय घडलं हे तिने पुन्हा तपशीलवार सांगितलं. किरण महत्त्वाचे मुद्दे नोट करत होता. विशाल लक्ष देऊन ऐकत होता. सचिन अजूनही कांदे पोहेच खात होता. ही त्याची 5वी बशी असावी. बुफेवाल्यानं आता मोजणंही सोडून दिलं होतं. तपस्या पुढे सांगू लागली. तसं आमच्या गिरीसदनमधून दिसत नाही ती हिलव्ह्यू मॅन्शन. मध्ये 500 मीटर्सचं अंतर आहे. बरीच झाडीसुद्धा आहे. पण एका पायवाटेने गेलो ना तर 5 मिनिटांच्या आत पोचतो आपण तिथे. त्या दिवशी त्या 4घांचा बळी गेला. बातमी सगळीकडे पसरली. वर्तमानपत्रातूनही छापून आली. आधीच भुताटकी आहे अशी अफवा होती. आता नरभक्षक बिबट्याही फिरतोय असे समजू लागल्यात पर्यटक. खरं तर मागच्या 30 वर्षात इथे कुणी बिबट्या पाहिलेला नाही असं बाबा म्हणाले. ते हल्ली आमच्या बंगल्यावरच असतात. 2 वर्षांपूर्वी कोविडमुळे व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला. त्याचा त्यांनी इतका धसका घेतला की पक्षघाताचा अटॅक आला. डावी बाजू पूर्णतः निकामी झाली. हल्ली बेडवर नाही तर व्हीलचेअरवरच असतात. आता मागच्या 6 महिन्यांपासून हळूहळू सावरत होतो आणि हे असं घडलं. आता तुम्हीच काय तो तपास करा. हा परिसर भयमुक्त करा. इथल्या निसर्ग सौंदर्याचा, वातावरणाचा आस्वाद घ्या. त्याबद्दल लिहा. हजारो लोकांना कळलं की पुन्हा पर्यटक वळतील इकडे. ती पोटतिडकीने बोलत होती. मी डायनिंग हॉलमध्ये नजर फिरवली. 100-150 जणांची क्षमता असणाऱ्या हॉलमध्ये फक्त 20-25 जण दिसले. तेही हत्याकांड होण्याच्या आधीचं बुकिंग असलेले. मागच्या 2 दिवसात जवळपास 60 ते 70% बुकिंग्स कॅन्सल झाली होती. तपस्या म्हणाली ते खरंच होतं. तुम्ही काळजी करू नका मॅडम. आता आम्ही आलोय ना, 100% सक्सेस रेट आहे आमचा.
एकही केस अर्धवट सोडत नाही आम्ही कधी. आज रात्रीचं जेवण मात्र फर्मास बनवायला सांगा तुमच्या शेफला. माझा मित्र भरपेट जेवेल, मग झोपेल. झोपला की स्वप्नात त्याला केसचे क्लू सापडतात. कधी कधी तर खुनीही सापडतो. सुपर पॉवर आहे त्याच्याकडे. तुमची केस तर अशी चुटकीसरशी सोडवेल तो. सचिन शेवटचा घास चघळत म्हणाला. हो, ऐकलंय मी त्याबद्दल, पण खरंच आहे का ते? मला वाटलं होतं कथेची रंजकता वाढवण्यासाठी असेल. पण तुम्ही मनाली, बोगनविला, उत्तन, औरंगाबाद, बायताखुलसारख्या एकामागून एक जीवघेण्या केसेस सोडवता आहात म्हटल्यावर अशी सुपर पॉवर असलीच पाहिजे तुमच्याकडे, ती कौतुकाने म्हणाली. सुपर पॉवर वगैरे काही नाही. तसं असतं तर घरी बसून झोपल्या झोपल्यात सोडवल्या नसत्या का मी केसेस? मला वाटतं माझं सबकॉन्शियस मन थोडं अधिक क्रियाशील आहे. त्यामुळे जे विचार घेऊन मी झोपतो तेच स्वप्नात मूर्तरूप घेऊन समोर येतात. भूतकाळ नाहीतर भविष्याची अज्ञात झलक दाखवतात. एखादी लिंक मिळते कधीतरी, तीही सर्व प्रकरणात नाही. त्या लिंकचा फायदा फक्त 2%च होतो. बाकी 98% आमचे बौद्धिक आणि शारीरिक परिश्रमच असतात, मी स्पष्ट केलं. छानच. ही केसही तुम्ही नक्कीच सोडवाल, मला खात्री आहे. तुम्हाला काही मदत लागली तर प्लीज सांगा, मी नेहमीच हजर असेन. तपस्या हसून म्हणाली आणि उठून आपल्या कामाला गेली. तिच्या शेवटच्या दिलखेच हसण्याने माझ्या बॅचलर मित्रांच्या काळजाचा टवका उडाला. अरे पण रात्रीच का? उद्या सकाळी जाऊया ना. 3च दिवस झालेत रे तिथे 4 मुर्दे पडून. पोलिसांनी सील ठोकलंय प्रॉपर्टीला. जायला मनाई आहे. आणि तरीही तुला जायचंय तर जा. मी नाही येणार. तू मला ग्रुपमधून काढून टाकलंस तरी चालेल. सचिन जोरजोराने भांडत होता. तो आवाज ऐकून तपस्या रूममध्ये डोकावली. हे गाईज, काही प्रॉब्लेम आहे का? तसं असेल तर मी नंतर येते, ती मागे वळत म्हणाली. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही हिलव्ह्यू मॅन्शनवर निघालोय. मला एक नजर टाकायची आहे त्या वास्तूवर. पण रात्र झाल्याने सचिन यायला नकार देतोय. कदाचित भीत असेल, मी म्हटलं आणि त्याचा योग्य तो परिणाम झाला. कोण म्हणाला नाही येणार? येतोय मी. मी नाही भीत कशालाच. फक्त जेवून जाऊया इतकंच म्हणणं आहे माझं. सचिनने सरड्याला लाजवेल इतक्या शिताफीने रंग बदलला. हो, मीही तेच सांगायला आले आहे मित्रांनो. आमचे शेफ स्पेशल तंदुरी कबाब रेडी आहेत. सोबत दम बिर्याणीही आहे. तुम्ही जेवूनच जा. आज रिसॉर्टमधले सर्व पर्यटक तुमच्यासोबत जेवायला आतुर आहेत. माझे बाबा सुद्धा आलेत तुम्हाला भेटायला. प्लीज जेवूनच जा, तपस्या लाडीकपणे हसत म्हणाली. तिचा लाघवी आग्रह आणि कबाब बिर्याणी वगैरे ऐकून माझे शिलेदार पाघळले. मग निर्णय बदलला. जेवूनच जायचं असं ठरलं. तंदूर असल्याने आज बुफे अंगणात चमचमत्या ताऱ्यांखालीच मांडला होता. गार हवेत खरपूस भाजलेल्या कबाबांचा भूक चेतवणारा गंध दरवळत होता. हिरवळीवरच टेबलं मांडलेली होती. काही जण तर चक्क खालीच बसलेले. काळजाची तार छेडणारं शांत संगीत हळूवार आवाजात लावलेलं होतं. त्या सुरांची निवड करणाऱ्याला मानायलाच हवं. वातावरणाला एक वेगळाच साज त्यामुळे चढला. छान सूट घालून व्हीलचेअरवरच तपस्याचे बाबा आम्हाला भेटायला आले. डावी बाजू अधू झाली असल्याने त्यांचं बोलणंही स्पष्ट ऐकू येत नसे. पण ते आमच्या कथा अगदी समरसून ऐकतात आणि त्यामुळे त्यांचा दिवस बरा जातो. पुढे काय घडेल याची आतुरता आणि अंदाज बांधताना बेचव झालेलं आयुष्य पुन्हा रोमांचकारी बनतं असं त्यांनी सांगितलं. आम्हाला इथे बोलावून घेण्याचा हट्ट त्यांनीच तपस्याकडे केला होता. आम्ही त्यांचे आभार मानले, आशीर्वाद घेतले. तपस्या त्यांच्या मागेच उभी होती, आनंदाने हसत. ती आज खूपच मोहक दिसत होती. मग आम्ही पर्यटकांची भेट घेतली. त्यातले मराठी भाषिक आम्हाला ओळखत होते किंवा ऐकून तरी होते. बाकीचे हे कोण, यांच्यात काय आहे असं याचं कुतूहल वाटून सर्च करत होते. आमचा चेहरा सहसा कुठे सापडत नाही, पण कर्तृत्व सापडतं. मग काही जणांनी आमच्यासोबत सेल्फीज घेतले. आपल्या मस्तीखोर मुलांना अभ्यास करा, गेम्स खेळत राहू नका वगैरे दम द्यायला सांगितला. त्यांच्यासोबत आम्ही खेळलो.
शिक्षक, लेखक, कलाकार, गुप्तहेर बनण्यासाठी प्रेरणादायी गोष्टी ऐकवल्या. मुले डोळे विस्फारून ऐकत होती. अखेर गरमागरम तंदुरी आणि बिर्याणीची ताटं समोर आली. सोबत चटकदार सुरवा, हिरवी चटणी आणि सॅलड. त्यांच्या शेफला पूर्ण गुण द्यायलाच हवेत. कबाब लुसलुशीत शिजले होते. दम बिर्याणी ही दमदार होती. पण सुरवा भलताच भाव खाऊन गेला. त्याची चव अप्रतिम होती. त्याने बिर्याणीला 4 चांद लावले. हा सुरवा बनवणाऱ्याचे हात जमलंच तर मी सोबत घेऊन जाईन. मी उत्साहाच्या भरात बोलून गेलो. पण नंतर कळलं की तो सुरवा तपस्यानेच बनवला होता आणि तिचे बाबा आमच्या समोरच बसून तपस्याच्या हाताने बिर्याणी खात होते. नंतर पुढचा अर्धा तास तरी आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही. खूप दिवसांनी मनसोक्त जेवल्यावर लक्षात आलं की रात्रीचे 11 वाजून गेले होते. लवकर जाऊन जेवणाची वेळ होईपर्यंत परत यायचं हे माझं प्लॅनिंग पुरतं बोंबललं होतं. आता आपण उद्या सकाळीच जाऊ. बघ किती उशीर झालाय, सचिन दात कोरत म्हणाला. उद्या सकाळी दुसरी कामंही आहेत. जमेल तितक्या लवकर ही केस सोडवून आपल्याला मुंबईला परतायचंय, समजलं? मी शूज चढवत म्हटलं. तेवढ्यात पुन्हा तपस्या तिथे आली. तुम्हाला अडचण होत नसेल तर मीही येऊ का? मला सुद्धा खूप हौस आहे ॲडव्हेंचरची आणि तुमच्यासोबत इन्व्हेस्टिगेशन करण्याची संधी पुन्हा कधी मिळणार? प्लीज नाही म्हणू नका. तुम्ही मलकापूरला जास्मिनलाही घेतलं होतंच ना सोबत? तिने आर्जवाने म्हटलं. तपस्या सुद्धा मध्यरात्री त्या हॉन्टेड बंगल्यात येण्यास तयार आहे म्हटल्यावर सचिन कसा नकार देणार? नाईलाजाने तोही तयार झाला. आम्ही 5 जण टॉर्चच्या उजेडात पायवाटेने हिलव्ह्यू मॅन्शनपर्यंत पोचलो. रात्रीच्या अंधारात कितीतरी रहस्य पोटात दडवून उभी असलेली ती ऐसपैस वास्तू पाहून माझ्याच अंगावर शहारा उठला. जन्म अशुभ नाही तसा मृत्यूही अशुभ नाही. दोन्ही नैसर्गिकच. म्हणूनच प्रसूतिगृहे अशुभ नाहीत आणि स्मशानभूमी सुद्धा. स्मशानभूमीच्या जागेवर बांधलंय फक्त या एकाच कारणाने हिलव्ह्यू मॅन्शन अशुभ ठरत नाही. पण ती जागा मिळवताना जोर जबरदस्ती, अत्याचार, छळ वगैरे झाला असेल तर मात्र वास्तू बाधित असू शकते. पहिल्याच नजरेत मला ती वास्तू बाधित वाटली. पण नेमकी कशाने? अतृप्त आत्म्यांनी की मानवी कृत्यांनी? आपण आत कसं जाणार? दारावर तर भलं मोठं कुलूप आहे, किरणने विचारलं. आज बंगल्याच्या आत जायचंच नाही आहे आपल्याला. फक्त बाहेरून एक फेरफटका मारायचा आहे. आणि हो, 3 मृतदेह जिथे सापडले तो स्विमिंग पूल पाहायचा आहे, मी म्हटलं. तो मागच्या बाजूला आहे आणि जरा जपून मित्रांनो. झाडी मागच्या कित्येक वर्षात कापलेली नाही इथली. साप वगैरे असतात रात्रीचे. तपस्याने सावधान केलं. सचिन दचकून मागे पुढे पाहू लागला. आधी आम्ही समोर उभं राहून बंगल्याचं नीट निरीक्षण केलं. अंगभर रानटी वेली आणि शैवाळ वगैरे वाढलं असल्याने तो बंगला खूपच भयान वाटत होता. कुंपणाच्या उंच भिंती आणि मोठमोठाली झाडं या वास्तूला एका स्वतंत्र बेटाचं रूप देत होती. जंगलासारखी अस्ताव्यस्त वाढलेली झाडे, अधेमध्ये जुनाट पुतळे, काही ठिकाणी ढोपरभर वाढलेलं गवत. यामुळे बागसुद्धा खतरनाकच वाटत होती. त्यात पुरेसा उजेड नसल्याने प्रकाश सावलीचा लपंडाव प्रत्येक झाडाखाली चाललेला. आम्ही उजवीकडे जायला निघालो. तिथूनच मागे जायचं आणि डावीकडून पुन्हा बाहेर यायचं असं ठरलं. तुम्ही जा, मी इथेच थांबतो. मला नाही बघायचा तो स्विमिंग पूल एवढ्या रात्री, सचिन निश्चयाने म्हणाला. पण एकटा थांबशील काय तू इकडे? नको, चल आमच्या बरोबर. हवं तर पूलकडे पाहू नकोस, डोळे बंद करून घे, मी सुचवलं. डोळे कशाला बंद करू? घाबरत नाही मी कुणालाच. पण मी संवेदनशील आहे ना. 2-3 दिवसांआधी जिथे 3घांचा मृत्यू झालाय तिथे कसा बघू? माझं मन विव्हळतं यातना ऐकून. मी थांबतो इथे, पण तुम्ही पटकन या. मी 10 म्हणायच्या आत, सचिन मन घट्ट करून म्हणाला. मग त्याने तपस्याकडे पाहिलं. घाबरलोय हे कळू द्यायचं नाही आणि संवेदनशील आहे हेही दाखवायचं. यासाठी नक्की कुठला भाव चेहऱ्यावर आणावा याचा तो प्रयत्न करत होता. पण फक्त केविलवाणा भावच आम्हाला त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला.
टॉर्चच्या भरवशावर सचिन एकटाच बंगल्यासमोर उभा राहायला तयार झाला. अर्थात चंद्रप्रकाशही होताच. आम्ही उजव्या बाजूने मागे गेलो. अस्ताव्यस्त वाढलेली झाडी अंगाला घासत होती. मध्येच एक मण्यारही सुसू करत बिळात शिरली. सगळेच दचकले. पुढे मी, मध्ये तपस्या, तिच्या मागे विशाल आणि किरण असे आम्ही रांगेने निघालो. मी बंगल्याच्या मोठमोठ्या काचांमधून आत डोकावत चाललो होतो, पण अंधार असल्याने फारसं काही दिसेना. अखेर आम्ही मागच्या विस्तीर्ण आवारात पोचलो. इथेही कुंपणालगत बरीच झाडी वाढली होती. हा डोंगरकड्याजवळचा भाग असल्याने कुंपणाच्या मागे थोडंसं जंगल आणि मग थेट दरीच असल्याचं तपस्याने सांगितलं. टॉर्चच्या उजेडात एक एक पाऊल जपून टाकत आम्ही स्विमिंग पूलकडे निघालो. सावध राहणं आवश्यकच होतं, कारण त्या पुलाला कठडा नव्हता. पडलो असतो तर थेट आतच. जवळ जाऊन आम्ही पूलमध्ये टॉर्च मारला. शैवाळ, कुठल्या तरी कोपऱ्यात सडक्या पाण्याचं एखादं डबकं, मृतदेहांच्या रक्ताचे डाग वगैरे दिसतील अशी अपेक्षा होती. पण जे दिसलं ते थरकाप उडवणारं होतं. तो चांगला लांब रुंद आणि 12 फूट खोल स्विमिंग पूल आता लाल भडक रक्तासारख्या पाण्याने भरला होता. मलूल चंद्रप्रकाशात ते दृश्य आणखीच भयावह वाटत होतं. वर्षानुवर्ष कोरड्या पडलेल्या या स्विमिंग पूलमध्ये अचानक इतकं लाल पाणी कुठून आलं की हे रक्तच? कुणालाच काही कळेना. तो भयभीत करणारा चमत्कार पाहत आम्ही कठड्यावर तसेच उभे राहिलो. इथे बंगल्याबाहेर सचिन वाट पाहून कंटाळला. आम्हाला जाऊन 10 मिनिटच झाली असली तरी ती त्याला 10 तासांप्रमाणे भासू लागली. अखेर तो धीर करून आमच्या मागे येणार तेव्हाच त्याला त्याच्या डाव्या बाजूने गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. भयचकित होऊन तो तिथे वळला. टॉर्चचा उजेड पडताच ती वस्तू अचानक स्पष्ट दिसली आणि सचिन हादरलाच. खरं तर तिथे बागेतली एक जुनाट मूर्तीच होती. त्याला वाटलं खरंच कुणी भूत वगैरे उभं आहे, पण ती निश्चल मूर्तीच आहे. आपल्याला काही धोका नाही हे उमगताच त्याला हायसं वाटलं. त्याने टॉर्च खाली वळवला, पण मग तो गुरगुरण्याचा आवाज कुठून आला सचिनला कळेना. तेवढ्यात पुन्हा तसाच आवाज आला. थरथरत्या हाताने सचिनने पुन्हा टॉर्च त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर मारला. त्या सरशी त्या मूर्तीने आपली दगडी मान सचिनकडे फिरवली.